हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो चॅप्टर अभ्यासत आहोत डेसिमल नंबर, या चॅप्टरचा पुढचा टॉपिक आहे की डेसिमल नंबरचं ऍडिशन कसं करायचं. म्हणजे डेसिमल नंबरचं ऍडिशन करत असताना कोणते कोणते रूल फॉलो करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच डेसिमल नंबरच्या ऍडिशन सोबत डेसिमल नंबरचं सबट्रॅक्शन देखील आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ते पण अगदी सोप्या भाषेमध्ये, म्हणजे आपली मातृभाषा मराठी भाषा. आता मग चला सुरुवात करूया आपण आजच्या या व्हिडिओला. तर आज म्हणजे आपला कुठला चॅप्टर चालू आहे बघा, डेसिमल नंबर. आपण डेसिमल नंबर मधला एकदम छोट्यातला छोटा टॉपिक कव्हर करत चाललो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऍडिशन ऑफ डेसिमल नंबर्स म्हणजे ऍडिशन सोबतच आपण सबट्रॅक्शन देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ऍडिशन बघूया की डेसिमल नंबरचं ऍडिशन कसं करायचं. तर आता डेसिमल नंबरचं ऍडिशन करत असताना कुठले कुठले रूल फॉलो करायचे ते आपण काही एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया. आता पहिला एक्झाम्पल आहे बघा, 32.1 ऍड 4.23 आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे 243.10 ऍड 13.2. तर बघा आपण इथे दोन वेगवेगळे एक्झाम्पल घेतलेले आहेत. आता या दोन्ही एक्झाम्पल थ्रू जे पण ऍडिशन करत असताना डेसिमल नंबर मध्ये प्रॉब्लेम येतील किंवा असं वाटतंय की आपल्याला डेसिमल नंबर ऍड कसं करायचं, तर ह्या दोन्ही एक्झाम्पल द्वारे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजावून सांगेल. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका, कारण स्किप केल्यानंतर जो इथला महत्वाचा पॉइंट आहे तो स्किप होऊन जाईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. तर बघा पहिलं एक्झाम्पल आहे 32.1 ऍड 4.23. आता पहिल्यांदा आपण हा जो पहिला नंबर आपल्याला दिलेला आहे ऍडिशनचा तो आपण अरेंज करूया. आता नंबर आहे 32.1. आता पहिला नंबर लिहित असताना त्याला कुठलंही म्हणजे काही करायची गरज नाही, 32.1 ऍज इट इज लिहून टाकायचं. पण जेव्हा आपण दुसरा नंबर अरेंज करत असतो खाली, तर त्याच्या अगोदर काय करायचं, पहिल्यांदा डेसिमल पॉइंट देऊन घ्यायचा. डेसिमल पॉइंट का द्यायचा आहे बघा, कारण त्याचे जे प्लेसेस आहेत ते एकमेकांच्या खाली आले पाहिजेत. कारण डेसिमल नंबर ऍड करत असताना जर प्लेसेस चुकले, प्लेसेस अरेंज करायचे जर चुकले, तर डेसिमलचं ऍडिशन चुकू शकतं. त्यामुळे पहिल्यांदा आपण काय करायचं की त्याला अरेंज व्यवस्थित करून घ्यायचे. किंवा मग आपण आणखीन एक दुसरी एक गोष्ट करू शकतो की आता जेव्हा डेसिमल नंबर आपल्याला ऍड करायचे तेव्हा आपण त्याचे डिजिट सेम पण करून घेऊ शकतो. पण त्याच्यापेक्षा ही खूप सोपी पद्धत आहे, ती मी तुम्हाला सांगते बघा. आता आपण डेसिमल पॉइंट एका खाली एक देऊन घेतला. आता या डेसिमल पॉइंटच्या अगोदरचा होल नंबर कोणता आहे, 4. 10th प्लेसला इथं काहीच नाही, म्हणजे काहीच लिहायचं नाही, किंवा तुम्ही 0 पण लिहू शकता. पुढचा आहे 2, 3. डेसिमल पॉइंटच्या पुढचा डेसिमल पार्ट कुठला आहे, 2, 3. म्हणजे 10s आणि 100s. इथं फक्त 10s आहे, 100 नाहीये, म्हणून आपण 0 ऍड करून घेऊ शकतो. नाही अरेंज केला तरी पण चालतो, काही प्रॉब्लेम नाही. तर मग आता आपण इथं ऍड करूया. चला तर आता ऍड करत असताना फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची की डेसिमल नंबरचं ऍडिशन करत असताना डेसिमल नंबर आपल्याला व्यवस्थित अरेंज करायचे आहेत. एकदा डेसिमल नंबर आपण अरेंज केले तर ऍडिशन जसं नॉर्मल नंबरचं ऍडिशन आपण करतो तसंच डेसिमल नंबरचं पण ऍडिशन करायचं असतं. त्यात कुठलीही वेगळी स्टेप नाहीये. म्हणजे आता 0 + 3 3, 1 + 2 3, पॉइंटला पॉइंट डेसिमल ऍज इट इज, 4 + 2 6 and 3 + 0 3. म्हणजे हे आपलं आलेलं आहे ऍडिशन. ऍडिशन खूप सोपं आहे, फक्त अरेंज करता आपल्याला डेसिमल नंबर आला पाहिजे. आता पुढचा आपण सॉल्व्ह करूया. आता पहिल्यांदा आपण हा नंबर अरेंज करून घेऊया. आपला नंबर आहे 243.10. आता पुढचा नंबर अरेंज करायच्या अगोदर काय करायचंय, डेसिमल पॉइंट अरेंज करून घ्यायचा आहे. आता डेसिमल पॉइंटच्या अगोदरचा जो होल नंबर आहे तो आहे 13. म्हणजे
टेन्स आणि वन्स प्लेसला. आणि इथं फक्त टेन्स प्लेस आहे, 100 प्लेस नाहीये. तर आपण इथं 0 ऍड करू शकतो, इथं पण 0 ऍड करू शकतो. तर परत आपल्याला ऍडिशनची प्रोसेस फॉलो करायची. आता 0 प्लस 0 0, 1 प्लस 2 3, पॉइंट 3 प्लस 3 6, 4 प्लस 1 5, 2 प्लस 0 2 झालं. अगदी सोप्या पद्धतीत ऍडिशन आहे. जसं नॉर्मल नंबरचं ऍडिशन करायचंय तसंच डेसिमल नंबरचं पण ऍडिशन करायचंय. फक्त आपल्याला नंबर अरेंज व्यवस्थित करणं फार गरजेचं आहे, कारण नंबर जर अरेंज करायचा चुकला तर ऍडिशन पण चुकू शकतं. म्हणून फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची डेसिमल नंबरचं ऍडिशन करत असताना, की डेसिमल नंबर एकदम व्यवस्थित, एकदम पीसफुल माइंड मध्ये अरेंज करून घ्यायचा आणि नंतर ऍज इट इज ऍडिशन करून घ्यायचं. तर ऍडिशन ऑफ डेसिमल नंबर ही कन्सेप्ट सुद्धा खूप सोपी आहे. आता पुढचं आपण पाहूया, डेसिमल नंबरचं सबट्रॅक्शन कसं करायचं. आता डेसिमल नंबरचं जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा कुठले कुठले रूल फॉलो करायचे. जसं ऍडिशन करत असताना आपल्याला काही रूल्स आहेत डेसिमल नंबरचं, तसंच सबट्रॅक्शन मध्ये पण आपण काही गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेच्या आहेत. तर आता पहिला एक्झाम्पल आपण मी इथं घेते बघा. दुसरं एक्झाम्पल आहे आता हे दोन वेगवेगळे एक्झाम्पल घेतलेले आहे. या दोन एक्झाम्पल द्वारे तुम्हाला सबट्रॅक्शन डेसिमल नंबरचं कसं करायचं हे एकदम तुमच्या जेवढ्या पण काही कन्सेप्ट असतील त्या सगळ्या क्लिअर होऊन जातील. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग पहिलं एक्झाम्पल आहे 14.08. तर ते आपण पहिल्यांदा अरेंज करूया. आपण बघा आता अरेंज करताना इथं एक बेसिक चूक नेहमी विद्यार्थ्याकडून होतच असते. ती चूक जर तुम्हाला टाळायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा, किंवा ही कन्सेप्ट कशी. आता बघा एक्झाम्पल मध्ये ते आन्सर लपलेलं आहे. कसं आहे 14.08. नेहमी मुलं वाचत असताना घाई करतात किंवा पटकन त्यांना सबट्रॅक्शन करायचं पडलेलं असतंय, पण नाही. सबट्रॅक्शन करत असताना इथं एक गोष्ट लपलेली आहे, ती बघा मी आज तुम्हाला सांगते. आता 14.08 फ्रॉम 50.23 म्हणजे ह्या एक्झाम्पलचं मीनिंग काय आहे. तर आपल्याला 14.08 हा कशामधनं सबट्रॅक्ट करायचा आहे 50.23 मधनं. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा 14.08 नंतर 50.23 असं अरेंज करायचं नाही आहे, कारण सबट्रॅक्शन करत असताना कधी पण सबट्रॅक्शन हे मोठ्या नंबर मधनं छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो. तर इथं मोठा नंबर आहे हा आणि छोटा नंबर आहे हा, म्हणून अरेंज करत असताना सबट्रॅक्शनची ही एकदम कॉमन चूक आहे जी मुलं नेहमी करतात. तर आता ही जर चूक तुम्हाला टाळायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित रीड करणं गरजेचं आहे. आता फ्रॉमचा अर्थ आहे की च्यामधून, म्हणजे फ्रॉमचा मिनिंग काय की च्यामधून म्हणजे कोणामधून 50.23 मधून 14.08 तुम्हाला इथं मायनस करायचा आहे. म्हणजे च्या मधून म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हा नंबर इथं व्यवस्थित अरेंज करून घ्यावा लागेल. म्हणजे च्या मधून म्हणले म्हणजे हा नंबर नक्कीच मोठा आहे, कारण मोठ्या नंबर मधनं आपल्याला छोटा नंबर हा सबट्रॅक्ट करायचा आहे. तर पहिला नंबर आपण इथं लिहून घेतलेला आहे 50.23. आता हा जो नंबर आहे तो अरेंज करायच्या अगोदर आपण डेसिमल पॉइंट देऊन घ्यायचा. डेसिमल पॉइंटच्या अगोदर होल नंबर 14 आहे, सेम आहे वन्स आणि टेन्स प्लेस. इथं 08 आहे, सेम आहे टेन्स आणि 100 प्लेस. त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा 0 ऍड करायची वगैरे इथं काही गरज नाहीये. तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय. आता सबट्रॅक्शन करत असताना आपल्याला बॉरो घेता आलं पाहिजे. बॉरोची जिथं जिथं गरज आहे तिथं बॉरो आपल्याला ऍड करता आला पाहिजे. आता बघा 3 मधनं 8 सबट्रॅक्ट होतं का, तर नक्कीच नाही. तर मग आपल्याला ह्याच्याकडून एक बॉरो ऍड करायचंय आणि इथं 2 मधनं जर एक ह्याला बॉरो दिला तर इथं फक्त 1 राहील, कारण 2 मधला एक आपण याला ऑलरेडी दिलेला आहे. तर 13 मधनं जेव्हा 8 सबट्रॅक्ट येतं 8 होतं तेव्हा आन्सर येतं 5. आणि इथं आपल्याला बॉरो घ्यायची गरज नाहीये, कारण 1 मधनं आपण 0 सबट्रॅक्ट करू शकतो. तर 1 - 0 1. आता परत डेसिमल पॉइंटला डेसिमल पॉइंट ऍज
इट इज. आता परत इथं 0 मधनं 4 मायनस होत नाही, तर 5 कडनं 1 आपल्याला बॉरो घ्यायचा आहे. तर इथं झालं 10 आणि इथं राहील 4. तर 10 मायनस 4 आहे 6 आणि 4 मायनस 1 आहे 3. म्हणजे बघा सबट्रॅक्शन सुद्धा खूप सोपं आहे. फक्त आपण क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा आहे आणि अरेंज करताना व्यवस्थित अरेंज करून सबट्रॅक्शनची प्रोसेस फॉलो करायची आहे. आता पुढचं एक्झाम्पल आहे बघा. आता इथं पण तेच, जेव्हा आपण क्वेश्चन रीड करतो तेव्हा केअरफुली रीड करणं गरजेचं आहे. कारण की काय आहे बघा, 243.1 फ्रॉम म्हणजे च्या मधून, कशामधून 623.10 मधून, म्हणजे ह्याच्या मधून आपल्याला सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे हा नक्कीच मोठा नंबर आहे. आणि सबट्रॅक्शन करत असताना मोठ्या नंबर मधून आपल्याला छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला नंबर कुठला लिहायचा आहे तर 623.10 आणि आपल्याला याच्या मधून 243.1 म्हणजे इथं बघा आता 1 च्या पुढे 100 प्लेस नाही म्हणून आपण एक 0 पण ऍड करू शकतो. तर आता पुढे इथं मग सबट्रॅक्शनची प्रोसेस फॉलो करायची. आता 0 मायनस 0 0, 1 मायनस 1 0, 3 मायनस 3 0, 2 मायनस 4 होत नाही, तर आपल्याला 6 कडनं 1 याला बॉरो घ्यायचा आहे. 6 कडनं 1 याला बॉरो घ्यायचा आहे म्हणजे इथे झालं 12. 12 मायनस 4 आन्सर इज 8 and 5 minus 2 answer is 3. म्हणजे याचा आन्सर आलेला आहे 380.00. म्हणजे जसं ऍडिशन ऑफ डेसिमल नंबर इझी आहे पण काही ट्रिक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तसंच सेम सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल नंबर ही सुद्धा खूप सोपी कन्सेप्ट आहे, पण त्यामध्ये पण आपण काही ट्रिक्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्ही केअरफुली पाहिला असेल तर मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला ह्या दोन्ही कन्सेप्ट, दोन्ही कुठल्या ऍडिशन आणि सबट्रॅक्शन एकदम व्यवस्थित क्लिअर झालेल्या असतील. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, बाय. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.